नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची उत्सुकता होती, ज्या गोष्टीची वाट इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला जाणारे विद्यार्थी हे पाहत होते खूप दिवसापासून, अशा विद्यार्थ्यांसाठी ही गुड न्यूज आहे की इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या डेट्स या फायनली एक्सटेंड झालेल्या आहेत. बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले नव्हते, काही जणांनी रिसिप्ट अपलोड केल्या होत्या फक्त, किंवा अजून काही अडचणी असतील तर त्या सगळ्या क्लिअर करण्यासाठी किंवा सबमिशन करण्यासाठी, ऑनलाईन फॉर्म मध्ये करेक्शन करण्यासाठी या ज्या डेट्स आहेत डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी, डेट्स या फायनली कॅपच्या प्रोसेसने एक्सटेन्शन दिलेलं आहे. चला तर बघूया कोणत्या डेटला तुम्हाला काय काय करायचे आणि कितीपर्यंत डेट ह्या एक्सटेंड केलेल्या आहेत. जर तुमच्यापैकी कोणीही माझं चॅनल अक्षयज व्ह्यू पॉइंट सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण बघूयात की डेट्स कुठपर्यंत एक्सटेंड झालेल्या आहेत. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट, पहिल्यांदा त्याची जी डेट होती ती 14 तारखेपासून तर 24 जुलै 2024 अशी होती. आता 4 दिवसांची मुदतवाढ त्यामध्ये दिलेली आहे. म्हणजेच रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोडिंग हे तुम्हाला 28 जुलै 2024 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. ओके, बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांनी फक्त रिसिप्ट अपलोड केल्यात, नॉन क्रिमिलियर असेल किंवा मग व्हॅलिडिटी असेल, कास्ट व्हॅलिडिटी या गोष्टींच्या रिसिप्ट अपलोड केल्यात. तर किंवा काही जणांना काही चेंजेस करायचे असतील, TFWS नो केलं असेल, यस करायचं असेल, काही जे चेंजेस असतील ते तुम्हाला 28 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोडिंग या गोष्टी तुम्हाला 28 तारखेपर्यंत करता येणार आहेत. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॉलेजला SC सेंटरला स्क्रुटिनी सेंटर जे असतात त्यांना 1 दिवस ऍडिशनल हा दिला जातो. तर एखाद्या विद्यार्थ्याच्या 28 पर्यंत जर डॉक्युमेंट अपलोड झालेले असतील तर 29 पर्यंत सुद्धा व्हेरिफिकेशन हे SC सेंटरला करता येतं. ओके, त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 31 जुलै 2024 म्हणजे तुमचा नंबर तुमच्या कॅटेगरीनुसार स्टेटमध्ये कितवा असेल, महाराष्ट्र राज्यात कितवा नंबर आहे तुमचा मेरिट नंबर, तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये कितवा आहे, तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कितवा आहे, अशा सगळ्या गोष्टींची माहिती प्रोव्हिजनल लिस्टद्वारे 31 तारखेला तुम्हाला समजणार आहे. ओके, त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स, आता हे 1 तारखेपासून 3 ऑगस्ट पर्यंत काय दिलेलं आहे तर ग्रीव्हियन्स पिरियड, ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पूर्णपणे अपलोड होणार नाही किंवा जे विद्यार्थी फक्त रिसिप्ट अपलोड करतील 28 तारखेपर्यंत, आणि ज्या विद्यार्थ्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट नॉन क्रिमिलियर असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, हे 1, 2 आणि 3 ऑगस्ट पर्यंत येतील, त्यांना ग्रीव्हियन्सच्या अंडर सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स इफ एनी जर कोणाचे असतील तर तुम्हाला 1, 2 आणि 3 ऑगस्टच्या दरम्यान हे सबमिट करता येतील, अपलोड करता येतील, किंवा तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये चेंजेस करता येतील. त्यासाठी हे 3 दिवस दिलेले आहेत. ओके, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट, आता इथे एक मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे 31 तारखेला आणि 6 तारखेला एक फायनल मेरिट लिस्ट होणार आहे. 31 तारखेची जी आहे ती प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची, आणि 6 ऑगस्टला जी डिस्प्ले होणार आहे ती असेल फायनल मेरिट लिस्ट. म्हणजे या ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये जे विद्यार्थी डॉक्युमेंट अपलोड करतील, उदाहरणार्थ 28 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केलेले आहेत किंवा त्यांच्याकडे रिसिप्ट नाही आहेत, ज्यांच्या कॅटेगरी असून देखील ज्यांनी ओपन मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केल्यामुळे त्यांच्या कॅटेगरीज या चेंज होतील, ओपनचं OBC होईल, SC होईल, NT होईल, काही असेल ते, ठीक आहे. त्यामुळे त्यांचा मेरिट नंबर हा देखील चेंज होणार आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचा देखील त्यानुसार खाली किंवा वरती मेरिट नंबर हा होऊ शकतो. तर ही असेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, आणि चेंजेस झाल्यानंतर ग्रीव्हियन्स पिरियड झाल्यानंतर इथे डिस्प्ले होईल ती फायनल मेरिट लिस्ट. त्या फायनल मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला समजेल की तुमचा नंबर कुठल्या कॉलेजला लागू शकतो, तुम्ही गेस करू शकता. ओके, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याचा देखील व्हिडिओ आपण घेणार आहोत. ते मेरिट लिस्ट नेमकं काय असतं, कसं बघायचं याचा देखील व्हिडिओ आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर या आहेत डेट्स. त्यानंतर या ऑप्शन फॉर्मच्या डेट्स असतील, ठीक आहे. 6 ऑगस्टच्या नंतर 8 ते 9 दिवस कॅप राऊंड 1 साठी असेल. हे ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, इम्पॉर्टंट डेट्स ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन डिटेलमध्ये सांगितलंय. आता फक्त शॉर्ट मध्ये सांगतो की
कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स हे डिस्प्ले होण्यासाठी 1 दिवस जातो. ऑप्शन फॉर्म तुम्हाला जे भरायचे 6 तारखेच्या नंतर त्याला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 3 दिवसाची मुदत असेल. तुमचं अलॉटमेंट कुठे आहे, कुठे लागलंय, तुमचा नंबर कुठल्या कॉलेजला लागलाय हे तुम्हाला त्यानंतर 1 दिवसामध्ये कळेल. आणि तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करायचंय की बेटरमेंट करायचंय या सगळ्या गोष्टींसाठी परत 3 ते 4 दिवस हे दिले जातो. असा असतो एक कॅप राऊंड. त्यानंतर सेम 8 ते 9 दिवसाचा कॅप राऊंड सेकंड आणि कॅप राऊंड थर्ड परत 8 ते 9 दिवसाचा. आणि त्यानंतर असेल काउन्सिलिंग राऊंड. ओके, हे मी सगळं डिटेल एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. खूप साऱ्या बारीक गोष्टी त्यामध्ये मी मेन्शन केलेल्या आहेत. इम्पॉर्टंट डेट्स ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन असं त्याला टायटल आहे. ओके, आता यानंतर हे आहे अपकमिंग व्हिडिओ. मी आता जसं सांगितलं की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा. ओके, व्हॅकन्सी पोझिशन प्रत्येक राऊंड नंतर किती व्हॅकन्सी कुठल्या कॉलेजला शिल्लक आहे याचा देखील व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. कट ऑफ लिस्ट, अलॉटमेंट ऑफ कॉलेजेस, नॉन कॅप राऊंड, ऍडमिशन रिलेटेड जेवढे टॉपिक असतील ते 1 बाय 1 आपण जसं अपडेट्स येतील आपल्याला त्यानुसार घेऊन येणार आहोत. तर आतापर्यंत ज्यांनी कोणी अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आपण अपलोड करत जाऊ वेगवेगळे ऍडमिशन रिलेटेड. तर अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.